पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला कल्पना आहे की पत्रकार हा चौथा स्तंभ या राज्याचा आणि देशाचा आहे, जो समाजाचे सगळी ज्या समस्या आहेत, समाजाचे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो। प्रशासनाच्या मध्ये काही चुका होत असल्या ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो, चांगल्या गोष्टी झाल्या असल्या त्याचं माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून जे सगळ्यात काळाची गरज आहे हेल्मेट वापरायची ती सुरुवात जळगाव जिल्ह्यामधून होते आहे। त्यामुळे मी पत्रकार बांधवांचे खूप आभार मानतो। याच्यामुळे समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे। आणि आजच्या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। भूजल संपादन पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आढळते, ज्यामध्ये महाराष्ट्रात हे बघा आता काल परवाकडे मी 100 दिवसाचा आढावा घेतला, त्याच्यामध्ये हा विषय काही आलेला नाही। पण आता मी आजच मुंबईकडे रवाना होतो आहे। उद्या कॅबिनेट आहे, सगळ्या अधिकाऱ्यांची बोलून बैठक घेईल आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल त्याचे आदेश लगेच त्वरित करण्यात येतील। मराठवाड्यामध्ये जर पाणी वाटपाचा प्रश्न तीव्र झालेला आहे, मेडगिरी समितीचा अहवालानंतर तिथं पाणी कमी वाटप होतं। हे बघा, पाटबंधारे खात्याचे आदरणीय गिरीश भाऊ हे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील हे त्या खात्याचे मंत्री आहेत। निश्चितपणाने ते दोघं समजदार आहे आणि त्यांना पाण्याच्या बाबतीमध्ये त्याचा अभ्यास आहे। तर कोणावरही कोणत्याही प्रदेशावर किंवा कोणत्याही तालुक्यावर जिल्ह्यावर अन्याय होणार नाही असं काम ते करतील। एकनाथ शिंदेना धमकी देणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याच्यावरून शिवसैनिक आता आक्रमक झाले, पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झालेली आहे। हे बघा, शिवसेनेच्या लोकांना धमकी देणं हा काय पहिला दिवस नाही आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणं म्हणजे हा फार मोठा प्रकार झालेला आहे आणि हे कोणी सहन करणार नाही। एकनाथ शिंदेना धमकी द्यायला आणि त्यांना हे करायला एवढी जर हिंमत होत असेल तर शिवसैनिक आहे तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे, पालकमंत्री पदांचं वाटप पडलेलं आहे, नेमकं काय चाललंय? 1-2 दिवसामध्ये आपलं म्हणणं चं उत्तर मी निश्चितपणाने देईल, कारण की शेवटी 2 दिवसामध्ये पालकमंत्री डिक्लेअर होईल। जळगावचा विषय प्रलंबित आहे, जळगावचं नेमकं तिघे पक्षांकडून दावा केला जातोय, आम्ही 3 जण वाटून घेऊ।